यानंतर आपण जातोय पुण्यामध्ये. पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येतेय. पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये हल्ला झालेल्या शुभदा कोदारे या तरुणीचा मृत्यू झालाय. अतिरिक्त रक्तस्राव झाल्यानं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. शुभदाच्या सहकार्यानंच तिच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला केला होता. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस देत आहेत. मंगळवारी संध्याकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये ही सगळी घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा कनोजा याला अटक करण्यात आली आहे आणि पोलीस आता पुढील तपासही करतायत. किचन नाईफने हल्ला केलेला आहे, ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या एल्बोला गंभीर जखम झालेली होती. सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ सदर जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते. 9:15 वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे. सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि भारतीय हत्यार कायदा 425 अन्वये पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होत आहे की ही मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होती आणि त्या आर्थिक देवाणघेवाणीच्या रागातूनच या मुलानं त्या मुलीवर हल्ला केलेला आहे. आणि या संदर्भात आपण थेट पुण्यात जातोय. माझी सहकारी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत. रेवती, आपण पाहतो या तरुणाला तर पोलिसांनी ताब्यात घेतलंय, चौकशी देखील केली जाते. आताचे ताजे अपडेट काय कळतात या प्रकरणातले? नक्कीच वर्ष, आपल्याला जसं माहिती आहे की 7 जानेवारीला संध्याकाळी 6:15च्या सुमारास पुण्यातील येरवडा परिसरमध्ये असलेल्या WNS कॉल सेंटर, जी एक नामांकित कंपनी आहे, त्या कंपनीच्या पार्किंगमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. 2 जे सहकारी आहेत ते तिकडे एकत्र काम करत असताना त्यांच्यात काही आर्थिक घेवाणदेवाण झाली आणि ते त्याच्यातूनच एक वाद निर्माण झाला आणि त्याच्याच रागातून 30 वर्षीय कृष्णा कनोजी याने 28 वर्षीय शुभदा कोदरे हिला धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले आणि त्यानंतर जेव्हा ती गंभीर जखमी झाली तेव्हा तिला त्याच परिसरातलं सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि जेव्हा उपचार तिच्यावरती खरं तर चालू होते तेव्हा रात्री 9:15च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. आणि खरं तर या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी पुणे पोलीस करत आहेत. आत्ताचे अपडेट खरं तर अजून समोर आलेले नाही आहेत, कारण आत्ता फक्त अटक करण्यात आलेली आहे आरोपीला. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी म्हणजे वर्षा, की जर आपण या गोष्टीचा नीट विचार केला, खरं तर तिच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावरती तो वार करण्यात आलेला होता आणि त्यानंतर ती गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. तर कोपऱ्यावरती वार केल्यामुळे मृत्यू होऊ शकतो का, ह्याच्यावरती खरं तर प्रश्नचिन्ह आहे. की कोपऱ्यावरतीच फक्त वार नव्हता आणि दुसरीकडे अजून कुठला होता, इथे या शंकेला कुठेतरी देखील जागा आहे. तर ही जी सगळी बाब आहे, या ज्या सगळ्या शक्यता आहेत, ते नक्की आता पुढे पोलिसांच्या तपासातूनच समोर येईल. आत्ता सध्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडनं कसून चौकशी देखील होत आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की नक्की या चौकशीतून काय निष्पन्न होतं. आणि तसंच अजून एक चिंतेची बाब आहे की पुणे शहर नक्की सुरक्षित आहे का, पोलिसांचा वचक कुठे ना कुठेतरी या सगळ्यावरती कमी पडतोय का. कारण छोट्या छोट्या गोष्टींवरनं आजकाल आपण बघतोय की पुणे शहरात वायफाय दिला नाही, हॉटस्पॉट दिलं नाही म्हणून कोयत्यानी वार होत आहेत. तू माझ्याकडे रागाने का बघितलं, या कारणाने देखील कोयत्यानी वार होत आहेत. तर नक्की पुणे पोलीस आता या सगळ्यावरती काय ॲक्शन घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रेवती, या संदर्भातली सगळी माहिती घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.